Cancer Healer Center, a new beginning. युटी म्हणजे यूज अँड थ्रो. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. ठाकरेंच्या एसएनची या टीकेला उपमुख्यमंत्री शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर. उद्धव ठाकरे गोंधळलेल्या अवस्थेत. ठाकरे गटाच्या पायाखालची वाळू सरकली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा. अमित शहांचं कालचं भाषण जिनांनाही लाजवणारं. वक्फ बिल मुस्लिमांच्या हिताचं म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडलंय का? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल. ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले. पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंकडून मतांचं लांगुल चालन. भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. किरेन रिजिजूंकडून राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर. राज्यसभेत आजच विधेयकावर मतदान होणार. काल लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी. वक्फ सुधारणा विधेयकावरील राज्यसभेतील मतदानाला शरद पवार गैरहजर राहणार. शरद पवार मुंबईत असल्याची माहिती. पवार उद्या दिल्लीला रवाना होणार. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि इम्तियाज जलील यांची भेट. ईद निमित्त अंबादास दानवेंनी जलील यांच्या घरी जात घेतली भेट. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवतीचा मृत्यू. आमदार अमित गोरखेंचा हा गंभीर आरोप. पनिषा सुशांत भिसे मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून शासनाला अहवाल देणार. आरोपांवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं स्पष्टीकरण तर अहवाल सादर करण्याचे आरोग्य विभागाचे आदेश. प्रशांत कोरटकरच्या वकिलांकडून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज. उद्या दुपारनंतर जामीन अर्जाबाबत निर्णय होणार. कोल्हापूरच्या कनिष्ठ न्यायालयानं कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला होता. राज ठाकरेंच्या मराठीबाबतच्या सूचनेनंतर मनसे आक्रमक. परळमधील आयडीबीआय आणि कुलाब्यातील मुंबई बँकेत जाऊन मनसे कार्यकर्त्यांकडून विचारणा. मराठीत काम झालं पाहिजे मनसेची मागणी. अंजली दमानिया यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. दमानियांकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. भेटीवेळी धनंजय देशमुखही उपस्थित. भेटीत विविध विषयांवर चर्चा. गृहराज्यमंत्री योगेश कदम उद्या बीड आणि जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर. दिवंगत संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची मसाजोगमध्ये भेट घेणार. अंजली दमानिया अर्जुन खोतकरांविरोधात लढा उभारणार. अर्जुन खोतकरांनी साखर कारखान्यांच्या कामगारांची आणि शेतकऱ्यांची देणी न दिल्याचा दमानियांचा आरोप. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या केडीएमसीच्या पथकावर हल्ला. शिंदेच्या शिवसेनेच्या दुर्योधन पाटील यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप. खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अमेरिकेकडून भारतावर 26% आयात शुल्क. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. 9 एप्रिलपासून आयात शुल्काची अंमलबजावणी होणार. भारतातील सोन्याच्या दरावर ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाचा परिणाम. 12 तासात सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ. मुंबईत सोन्याचा भाव 93,380 रुपयांवर. सुप्रीम कोर्टातील सर्व न्यायाधीशांनी संपत्तीची माहिती सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर जाहीर करावी. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे निर्देश. घरकुल आणि शासकीय बांधकामांसाठी गाळ, माती, मुरुम, दगड विनामूल्य मिळणार. महसूल विभागाचा शासन निर्णय जारी. तर पाणंद रस्त्यांसाठी मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते योजनेला मान्यता. परभणीतील अनेक भागात पावसाचा जोर वाढला. अवकाळीमुळे शेती पिकांना तडाखा. शेतकरी चिंतेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस. केळीच्या बागेसह मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मालेगाव तालुक्यात गारांसह अवकाळी पाऊस. पावसामुळे काढणीस आलेल्या कांदा, डाळिंब आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पुणे शहराच्या काही भागात अवकाळी पावसाला सुरुवात. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ. तर शिवाजीनगर परिसरातील रेव्हेन्यू कॉलनीत सखोल भागात पाणी साचलं. Cancer Healer Center, a new beginning.